सो जेवढे काही दिवस आपण आतापर्यंत बघितलेले आहेत ते सगळे अमेझिंगच होते, चांगलेच होते. आणि इथून पुढे आज आणि आजपासून पुढचे जे दिवस असतील ते सुद्धा ऑफकोर्स आपल्यासाठी काय असतील, अमेझिंगच असणार आहे. सो सर्वात आधी तर मी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो, की तुम्ही दररोज या ठिकाणी येत आहात, तुमची हजेरी लावत आहात, तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ तुम्ही काढत आहात. त्यासाठी सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. थँक यू, थँक यू, थँक यू. आजचा जो विषय आहे, तो विषय आहे जादूची कांडी. कांडी म्हणजे काय? छडी. जादू की छडी होती ना एक. कुठेतरी आपण पाहिलं असेल कधीतरी नाटकामध्ये, कधीतरी एखाद्या सीरियलमध्ये, एखाद्या मूव्हीमध्ये, की अशी ते एक परी असते आणि ती एक काडी फिरवते आणि सगळ्या प्रॉब्लेमला काय करून टाकते? सॉल्व्ह करून टाकते. पाहिलं आहे की तुम्ही येस, नो इन द चॅट बॉक्स? किती लोकांनी पाहिलेलं आहे? कधीतरी मूव्हीमध्ये, कधीतरी ओके, पाहिलं असेल? टाइप इन द चॅट बॉक्स जर का तुम्ही पाहिलं असेल तर. ओके. किती लोकांना वाटते की ती जादूची कांडी आपल्याकडे असायला पाहिजे? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की आपल्याकडे असली पाहिजे? जोपर्यंत बाकीचे लोकं टाइप करत आहेत, तोपर्यंत जे शांत बसलेले आहेत, त्यांनी एक छोटंसं काम करा. तुमच्याकडे WhatsApp ग्रुपमध्ये लिंक आली असेल, ते लिंक 3 लोकांना कमीत कमी काय करा? फॉरवर्ड करा. कारण तुम्ही टाइप तर करतच नाहीये, तर ॲट लिंक तरी फॉरवर्ड करा. ओके. तुमच्या जवळच्या एक 5, 10, 15 लोकांना बोलवा. ओके. मे बी त्यांच्याही मनामध्ये, त्यांच्याही जीवनामध्ये थोडा का होईना आपण पॉझिटिव्ह बदल घडवू शकू. बघा निगेटिव्ह गोष्टी हे आपल्याकडे आपोआपच येतात. त्या आणायची गरज नाही. कोणीतरी मित्र सांगेल, कोणीतरी न्यूज चॅनल सांगेल, कोणीतरी काही सांगेल, ओके. ते आपोआप येतील. पण पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्याला स्वतःला कॉन्शियसली आपल्यापर्यंत आणावं लागेल आणि म्हणूनच मी सांगतो, की पॉझिटिव्ह थिंकिंग इस नॉट इनफ. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करून काही होणार नाही. ॲक्चुअल त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं फील करता, तुम्ही कसं त्या सिच्युएशनला हँडल करता, जब कुछ काम नहीं कर रहा आपके लिए. जेव्हा काहीच काम नाही करत आहे, त्यावेळेस तुम्ही कसं उभं राहता, त्यावेळेस तुम्ही कसं त्या सिच्युएशनला फेस करता, दॅट इस व्हॉट इस द पॉझिटिव्ह थिंकिंग. ज्याच्या खिशात करोड रुपये पडलेले आहे, तो जर का म्हणेन पॉझिटिव्ह थिंकिंग, तर त्याला काही अर्थ नाहीये. काय म्हणता येस, नो? लेकिन जिसके जेब में फूटा रुपया नहीं है और वो बोल रहा है कि सर मैं करोड़ों की कंपनी बनाऊंगा, सो वो है पॉजिटिव थिंकिंग. जिसके खाने के वांदे है 2 टाइम के और वो बोल रहा है कुछ मैं ऐसा करूंगा, तर मला असं वाटतं ते ॲक्चुअली पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. ठीक है? जिसके जेब में पैसा पड़ा है और वो बोल रहा है कि सर मैं ये बना दूंगा आणि वो बड़ी कंपनी कर दूंगा, तर ते तर त्याच्यासाठी नॉर्मलच आहे. बरोबर आहे की नाही? ओके. तर ॲक्चुअली पॉझिटिव्ह थिंकिंग ते आहे. सो फॉरवर्ड करा पटापट. म्हणजे कसं आहे, की तुमच्या माध्यमातून थोडंसं काहीतरी काय झालं पाहिजे, सत्कर्म झालं पाहिजे. सो आजचा जो विषय आहे तो जादूची कांडी हा विषय आहे, की आप ऐसे एक छडी घुमाओ, एक मॅजिक जी स्टिक आहे, ती तुम्ही फिरवाल आणि लगेच काहीतरी गोष्टी बदलतील. किती लोकांना वाटते ही मॅजिक स्टिक आपल्याकडे आहे ऑलरेडी? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते, की ही मॅजिक स्टिक आपल्याकडे ऑलरेडी आहे. ईश्वराने आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. असं किती लोकांना वाटते? ज्यांना वाटते त्यांना दिलेली आहे. सिंपल. ज्यांना नाही वाटत त्यांना नाही दिलेली आहे. क्योंकि क्या है ये ब्रह्मांड, हे ब्रह्मांड नेहमी काय म्हणत आहे आपल्यासाठी? तथास्तु. काय म्हणत आहे? तथास्तु. आता ज्या लोकांनी म्हटलं, की "हो सर माझ्याकडे आहे सर जादूची कांडी आहे माझ्याकडे." त्याला ब्रह्मांडाने काय म्हटलं? तथास्तु. चला, सो आता या विषयाला समजून घेऊ. फार सुंदर आहे विषय आजचा. तसं प्रत्येक दिवसाचा सुंदरच असतो. सो आपलं लक्ष ज्या दिशेने जाते, ज्या दिशेने आपलं लक्ष जाते, त्याच दिशेने आपली ऊर्जा वाहत असते. त्याच दिशेने आपली ऊर्जा जात असते. सकाळी एक कुठलंतरी गाणं किंवा त्याचं म्युझिक आपल्या कानावर पडते आणि दिवसभर आपण ते गाणं गुणगुणत राहतो. सकाळी कुणाचा तरी फोन येतो किंवा कुणाची तरी आठवण येते आणि मग दिवसभरात त्याच व्यक्तीची आठवण वारंवार येते. सकाळी कोणीतरी एखादी गोष्ट सांगतो आणि मग तशाच गोष्टी आपल्याला दिवसभर ऐकायला मिळतात. सकाळी म्हणजे एक्झॅक्टली सकाळीच नका पकडू. ते संध्याकाळी पण होऊ शकते, रात्री पण होऊ शकते. पण वारंवार त्या गोष्टी आपल्याकडे येतात. कारण त्याचं हे आहे, की आपली ऊर्जा तिकडे जात आहे जास्त. ओके. आपली ऊर्जा जिकडे जाईल त्याच गोष्टीला आपण आपल्याकडे खेचणार आहोत. ओके. आणि ॲक्चुअली मी तेच सांगत आहे, की पॉझिटिव्ह थिंकिंग इस नॉट अबाउट बीइंग पॉझिटिव्ह इन अ गुड सिच्युएशन ऑर
healthy situation. But positive thinking is being positive in completely negative situation. ओके, उसको पॉझिटिव्ह थिंकिंग बोलते. सो ज्या दिशेने आपलं लक्ष जाते त्याच दिशेने आपली ऊर्जा जाते. आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजा, त्याला काय गरज आहे, त्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्याला कुठल्या हेल्पची गरज आहे, याच्याकडे जेव्हा तुमचं लक्ष जाते, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची ऊर्जा सुद्धा त्याच्यासाठी काम करायला लागते. आणि म्हणून तुमच्याकडे, माझ्याकडे, प्रत्येकाकडे, इथं बसलेल्या व्यक्तीकडे, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे एक एक जादूची कांडी आहे. काय आहे? एक एक जादूची कांडी आहे. फक्त काही लोकांना माहित आहे, काही लोकांना नाही माहित. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने समजावून सांगतो, की कोणाला माहित आहे, कोणाला माहित नाही, ते मी सांगतो थोड्या वेळाने. पण जेव्हा एक आई म्हणते, की माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे, तेव्हा तिच्याकडून एक चांगल्या ब्लेसिंग्स त्या मुलासाठी निघतात. आणि ते म्हणजे एक मॅजिक स्टिकच आहे. ओके. ती म्हणते त्याचं चांगलं झालं पाहिजे आणि ती जे ब्लेसिंग्स आहेत त्या मुलासाठी काम करतात. जेव्हा एक गुरु म्हणतात, की मेरा जो शिष्य आहे, माझा जो विद्यार्थी आहे, तो मोठा झाला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी चांगलं त्याने केलं पाहिजे. तर ऑटोमॅटिकली ते जे शब्द आहे ते काय आहे? ते एक त्याच्यासाठी निघालेली मॅजिक स्टिक आहे. ते एक जादुई कांडी आहे, जे की ते गुरु फिरवत आहेत, जे की दिसत नाहीये, पण त्याला फिरवत आहेत. तर असंच आपण, आपल्या प्रत्येकाकडे एक मॅजिक स्टिक आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक जादूची कांडी आहे. आपण त्याला किती वेळा वापरतो? आपण त्याला एकदाही वापरत नाही. पण आजपासून आपण त्याला कॉन्शियसली वापरायला सुरुवात करणार आहोत. इमॅजिन करायचं आहे, की आपल्या हातामध्ये ती कांडी आहे आणि जसं तुम्हाला दिसेल, की कोणी प्रॉब्लेममध्ये आहे, फिरवून टाकायची अशी एकदा, की "चल हो गया तेरा प्रॉब्लम सॉल्व." ओके एंड सी द मैजिक. और सिर्फ इतना बोलना नहीं है, बिल्कुल दिल से उसके लिए दुआ करना है. माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो. फक्त मी विद्यार्थ्याचं नाव सांगू शकणार नाही इथे. पण मी एक्सपिरियन्स शेअर करू शकतो. माझी एक बॅच असते. त्या बॅचचं नाव असतं ट्रेन द ट्रेनर. आणि त्या बॅचची फीज असते ₹1.5 लाख. 4 महिन्याचा कोर्स असतो तो. आणि त्याच्यामध्ये आम्ही शिकवतो, की तुम्ही ट्रेनर कसे व्हाल, कोच कसे व्हाल आणि इतरांना हेल्प कशी कराल आणि तुम्ही महिन्याला चांगलं अर्निंग कसं कराल. ओके. सो त्या बॅचमध्ये जेव्हा लोकं येतात आणि जॉइन करतात मला, तेव्हा ते एक मोठी रक्कम भरतात. ₹1.5 लाख हे खूप मोठी अमाउंट आहे. ती अमाउंट ते भरतात. आणि जेव्हा ते लोकं ती अमाउंट भरतात माझ्याकडे, तेव्हा एक जबाबदारी, एक एक चांगला नागरिक म्हणून, ओके. बाकीच्या लोकांचं मला माहीत नाही, पण एक चांगला नागरिक म्हणून मला असं नेहमी वाटत असते, की बाबा याने आपल्याकडे ₹1.5 लाख भरले, याला काहीतरी फायदा झाला पाहिजे त्या पटीनं. ओके. कारण कि जितना ज़्यादा कोई इन्वेस्ट करता है, उतना ज़्यादा टेंशन भी आता है मेरे को, की भैया इसको उतना फायदा होना चाहिए. सो मागच्या वेळेस जी एक बॅच होती, त्या बॅचमधलं उदाहरण तुम्हाला रिअल लाईफ उदाहरण सांगत आहे आजच्या विषयावर. त्या बॅचमध्ये जवळ-जवळ काहीतरी 8 की 10 लोकं होते. मला एक्झॅक्ट आठवत नाही. 7-8 लोकं होते मला वाटते. त्या प्रत्येकाने दीड-दीड लाख रुपये भरलेले होते. त्याच्यामध्ये एकच लेडी अशी होती, एक लेडीज होती त्याच्यामध्ये अशी. मला सगळ्यांचं माहीत होतं, की हे सगळे लोकं काही ना काहीतरी करून घेतील. कोणी जॉब करत होतं, कोणी अजून काही करत होतं, कोणी ऑलरेडी कोचिंग चालू केलं. त्याच्यातल्या जवळ-जवळ अर्ध्याच्या पेक्षा जास्त लोकांनी पैसे कमवायला सुरुवात केली. लाख-लाख, 2-2 लाख रुपये त्यांनी कमवले. फक्त एकच लेडीज अशी होती, की जी पहिले काही दिवस आली, नंतर ती अब्सेंट झाली. नंतर ती 1 महिना मला दिसलीच नाही बॅचमध्ये. नंतर पुन्हा ती तिसऱ्या महिन्यामध्ये आली. मी तिला विचारलं, की "तुम्ही इतके दिवस कुठे गेले होते? तुम्ही ₹1.5 लाख भरले या कोर्ससाठी, माहीत आहे तुम्हाला?" म्हणे, "हो सर." मग म्हटलं, "तुम्ही येत का नाही बॅचमध्ये?" म्हणे, "सर असं होतं, तसं होतं, घरी थोडं वगैरे, वगैरे, वगैरे." तिने सांगितलं, जे काही असेल ते. ते सोडून द्या तो विषय काय होता. तर तिने सांगितलं, की "सर असा-असा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मी येऊ शकले नाही आणि पण मला हा कोर्स कंप्लीट करायचा आहे. पुढे मला हा करायचा आहे आणि मला फार टेन्शन आलं होतं त्या दिवशीपासून, की सगळे लोकं तर पैसे कमवतील, पण ही लेडी कमवेल की नाही? आणि बघा आता मी तेच शिकवतोय तुम्हाला, की जिकडे तुमचं लक्ष जाते, तिकडे तुमची ऊर्जा जाते. आणि हा पहिला एक्सपिरियन्स नव्हता माझ्यासाठी. असे 4 ते 5 एक्सपिरियन्स आलेले आहे मला आतापर्यंत, की जिकडे आपलं लक्ष जाते, तिकडे आपली ऊर्जा जाते. आणि मला तिची फार काळजी वाटत होती, की ट्रेन द ट्रेनरच्या बॅचमध्ये ही एकच एक अशी महिला आहे, की जी पैसे कमवेल की नाही पुढं, हा डाऊट आहे मला थोडासा. तर मी तिला पर्सनली असं म्हटलं, की "मॅडम तुम्हाला काहीही मदत लागली, बॅच संपल्यावर सुद्धा, तर तुम्ही बिनधास्त विचारा. कारण माझं गोल हे आहे, आमचं गोल हे आहे, की तुम्ही बाबा पैसे कमवले पाहिजे. तुम्ही चांगले एक ट्रेनर, एक कोच झाले पाहिजे." आणि ती बॅच संपता-संपता शेवटच्या दिवशी तिने मला शेअर केलं, की "सर, जरी मी अब्सेंट होते,
जरी मी क्लासेस पूर्ण केले नाही, पण मी पुन्हा एकदा सगळ्या रेकॉर्डिंग्स बघायला सुरुवात केलेली आहे. आणि तिने सांगितलं, की "सर फक्त 2 आठवडे झाले मला यू नो फार यू नो पूर्ण ताकदने तिने काम सुरू करून 2च आठवडे झाले होते आणि त्या 2 आठवड्यामध्ये तिने 25,000च्या वर अर्निंग केलं." आणि तेव्हा माझा जीवात जीव आला, की चलो भैया वाह! बहुत बढ़िया, की अभी इसका अर्निंग शुरू हो गया. एकदा 25 जर का कमवले, तर ते मला माहिती आहे 50ही कमवू शकते, लाखही कमवू शकते, 2 लाखही कमवू शकते आणि 5 लाखही कमवू शकते. सो सांगायचा मुद्दा इथे हे होता, की तुम्ही जेव्हा कधी तुम्ही मनापासून कोणातरीसाठी प्रार्थना करता, ईश्वराकडे, ब्रह्मांडाकडे, निसर्गाकडे, तेव्हा ती प्रार्थना 100% काय होते? पास होते. आणि त्या दिवशी मी तिच्यासाठी प्रार्थना केली होती. ते सांगायच्या आधी, की तिने पैसे कमवले हे सांगण्याच्या आधी. कारण मला टेन्शनच आलेलं होतं, की हे कमवणार की नाही. तर मी प्रार्थना केली होती, की "हे ईश्वरा बाबा, हिचं काहीतरी भलं होऊ दे." आणि मला एवढा आनंद झाला तिने जसं सांगितलं, की "सर मी 2 आठवड्यामध्ये ₹25,000 वर पैसे कमावले." मी म्हटलं, "बापरे! व्हेरी गुड, व्हेरी नाईस." सो सांगायचा मुद्दा हे आहे, की आपल्या आसपास, घरात, बाहेर, ऑफिसमध्ये, यू नो सोसायटीमध्ये जे कोणी लोकं आहेत, त्यांच्याशी जसे कसे आपले संबंध असतील, त्यांच्यासाठी जर का तुमच्या मनात आलं, की यांना हेल्प करायची आहे, यांचं काहीतरी भलं झालं पाहिजे, तर तेव्हा एक प्रार्थना करून टाका तुमच्याकडून. आणि ते प्रार्थना केल्यावर सांगू नका. करून टाका आणि सोडून द्या, विसरून जा. है ना? नेकी कर और दरिया में डाल, वो ध्यान रखने का, तो वो बोल देने का, रख देने का. म्हणूनच मी नाव नाही सांगितलं तुम्हाला, की नेकी करके मेरे को डाल दिया, तो वो डाल देंगे, तो वो अपने आप काम करेंगे. आणि ते जेव्हा ती गोष्ट जेव्हा काम करते त्यालाच आपण म्हणतो जादूची कांडी, की तुम्ही फिरवली ती एकदा आणि ते काम करते. तर कृतज्ञता म्हणजे काय करतो आपण? कृतज्ञता दाखवतो. आपण म्हणतो, की "हे ईश्वरा, याचं चांगलं होऊ दे, याचं भलं होऊ दे." त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करा. त्या व्यक्तीचं चांगलं होत आहे असं बघा आणि त्याच्या जीवनात तो आनंदी आहे असं बघा. हे व्हिज्युअलाइज जेव्हा तुम्ही कराल, तुम्ही त्याच्यासाठी दिसत नसलेली जी कृतज्ञता आहे, ती त्याच्यासाठी तुम्ही व्यक्त कराल. आणि जेव्हा तुम्ही ते व्यक्त कराल, ऊर्जेचा प्रवाह जो आहे, तो त्याच्याकडे सुरू होईल ऑटोमॅटिकली. हेच आम्ही रेकीमध्ये सुद्धा शिकवतो, शिवशक्तीमध्ये सुद्धा शिकवतो. पण मुद्दा हा आहे, की हे तुम्ही विदाऊट रेकी सुद्धा करू शकता. फक्त रेकीमध्ये काय काही गोष्टी ॲडिशनली तुम्हाला शिकवल्या जातात. सिम्बॉल्स आहे, बाकीच्या गोष्टी आहे. पण तुम्ही जर का मनापासून एखादी प्रार्थना करत असाल, तर ती नक्कीच पोहोचते त्या व्यक्तीपर्यंत, त्या ईश्वरापर्यंत आणि त्याला जादूची कांडी आपण म्हणतो. रस्त्याने चालत असताना जर का बाजूला एखादा व्यक्ती दिसला, की जो अडचणीत आहे, ज्याला मदतीची गरज आहे, त्याला तुम्ही जरी मदत करू शकले नाही किंवा मदत करू शकत नसाल, तर त्यावेळी मनातल्या मनात फक्त एवढी प्रार्थना करा, की बाबा याला जे काही अडचण असेल त्याच्यातून याला मार्ग मिळाला पाहिजे. तर ती सुद्धा एक जादूची कांडी आहे. तर आज तुमच्या सर्वांकडे असलेली जी जादूची कांडी आहे, खिशात हात घाला आपल्या सर्वांनी. बघा बरं, ऐका तर. इमॅजिन करा, की एक खिसा आहे आपल्याला. इमॅजिनरी खिशामध्ये हात घाला आणि काढा तिला बाहेर. जादूची कांडी बाहेर काढा. काढली का तुम्ही सर्वांनी? गुड. व्हेरी गुड. त्याच्याकडे बघा बरं कशी आहे ती. गोल्डन कलरची आहे का? की तुमची सिल्वर आहे, माझी गोल्डन आहे. चमकत आहे का ती? बघा बरं चमकत आहे का? वॉव! चमकत आहे. त्याच्या वर बघा बरं एक स्टार लागलेला आहे का? एक स्टार लागलेला आहे का त्याच्यावर? व्हेरी गुड. फिरवा त्याला आता असं जरा. फिरवून टाका तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर. स्वतःवर फिरवून टाका. ओके. फिरवून टाका एकदा. तुमच्या मनात आठवा कोणाचं तरी नाव. कोणीतरी व्यक्तीला आठवा. चांगल्या गोष्टीसाठी फिरवा. नाहीतर लगेच चांगल्या गोष्टीसाठी फिरवा, की बाबा याचं भलं होऊ दे, याला काहीतरी मिळू दे, लाईफमध्ये पुढे जाऊ दे वगैरे. याच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील, त्यामधून त्याला मार्ग मिळू दे. फिरवून टाका त्याच्यासाठी. ही जी जादूची कांडी आता तुमच्या हातात आहे, इमॅजिनरी, याला सांभाळून ठेवा. ही कोणाला दिसत नाही. हे तुम्हालाही दिसत नाही. हे मलाही दिसत नाही. पण ही आहे आपल्याकडे. आणि ती जादूची कांडी म्हणजे काय आहे? आपले प्युअर इमोशन्स, आपले प्युअर ब्लेसिंग्स. ओके. लक्षात घ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, जे लोक जादूच्या कांडीची वाट बघत बसतात, की सर मेरे जीवन में ना जब कुछ अच्छा होगा ना तब मैं बहुत कुछ करूंगा सर लोगों के लिए, सर मेरा भी बहुत बड़ा ड्रीम है सर. त्यात ते अपयशी ठरतात. कारण काय माहिती आहे?
कारण की ते स्वतःच एक जादूची कांडी आहे, हे ते विसरतात. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, मजा येईल तुम्हाला ऐकायला. एक बेगर असतो, बेगर. ओके. बेगर माहिती आहे सर्वांना? हां. सो एक बेगर असतो, भिकारी असतो आणि तो एका ठिकाणी बसून आयुष्यभर भीक मागत असतो. एका ठिकाणी बसतो, रोज सकाळी उठला की त्याचं तेच काम असतं, भीक मागायची. संध्याकाळी त्या पैशाने जेवण करायचं आणि रात्री झोपून राहायचं. असं करता-करता त्याचं पूर्ण आयुष्य जाते आणि तो एकाच ठिकाणी बसवलेला असतो रोज, दररोज एकाच ठिकाणी. तो जागा बदलत नाही त्याची कधीच. आणि तो रोज भीक मागण्याचं काम करतो. जे काही पैसा मिळतो, त्या पैशातून त्याचं पोट भरते आणि ते सगळं चालू असते असं व्यवस्थित. एक दिवस काय होते, की अचानक त्याची तब्येत खराब होते, वय होते त्याचं, वयस्कर होतो तो आणि तो मरण पावतो. तर आजूबाजूचे जे लोकं असतात, ते त्याला वर्षोनवर्षापासून बघत असतात, की हा इथं 25 वर्ष, 50 वर्ष झाले याच ठिकाणी बसून त्याचं ते काम आहे, प्रोफेशन त्याचं ते असते, की भीक मागणं हे त्याचं प्रोफेशन असते. तर आजूबाजूचे लोकं बघतात, की अरे हा भिकारी तर गेला आता, आता अल्लाह को प्यारा हो गया ये तो अभी, क्या करे फिर? काय करावं मग आता? हा तर मेला. तर मग ते लोकं ठरवतात, की एक काम करू, हा आयुष्यभर याच जागेवर बसला. तर मग आपण एक काम करू, याला याच जागी आपण काय करून टाकू? गाळून टाकू. ओके. सो ते लोकं तिथे खड्डा करायला चालू करतात. आजूबाजूचे लोकं, कारण त्याला कोणी नसते, नातेवाईक नाही, काही घरचे लोकं नाही, फॅमिली नाही. आणि जेव्हा ते खड्डा करतात, त्या ठिकाणी त्यांना खूप मोठं सोनं, खूप मोठे दागिने, अलंकार सापडतात त्या त्या भिकारी जिथं बसले होते त्याच्या खाली. आणि ते सगळे लोकं विचार करतात, की बघा, या ठिकाणी बसून हा माणूस आयुष्यभर भीक मागत होता. पण तो ज्या ठिकाणी बसला होता, त्याच्याच खाली किती मोठं धन होतं, किती मोठा पैसा होता, किती मोठं समृद्धी होती. सो मित्रांनो, आपल्याही जीवनामध्ये बऱ्याचदा अशाच काहीतरी गोष्टी चालू असतात. आपल्याकडे काय आहे याची आपल्याला बिलकुलच जाणीव नसते आणि आपण कुठेतरी काहीतरी मागत फिरत असतो, की यार ये मिल जाए, वो मिल जाए, ये आ जाए, वो आ जाए. लेकिन जहाँ पे आप बैठे हो, जहाँ पे आप हो, जो आपके पास है, त्याच्याबद्दलच आपण अनअवेअर असतो. अनअवेअरचा अर्थ काय? मराठीमध्ये त्याचीच आपल्याला माहिती नसते. सो कभी-कभी ऐसा भी होता है, की हमारे पास ही सब कुछ है. सो म्हणूनच मी म्हटलं, की ती जादूची कांडी कुठे आहे? आपल्या जवळच आहे. काही लोकांना म्हटलं मी खिशात हात घाला, त्यांनी घातला होता. काही लोकं असे पाहत होते. अच्छा, कौन खिशात हात घालत है? सो समझ लो आप ये बात. सब कुछ किधर है? आपके पास ही है. ओके, अहम ब्रह्मास्मि, हमारे पास ही है सब कुछ, लेकिन वो ढूंढना पड़ेगा. वो ढूंढने के लिए गाइडेंस लेना पड़ेगा. वो ढूंढने के लिए शायद किसी की मदद लेनी पड़ेगी. बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणतात ना, की आपण घातलेले कपडे हे आपल्याला चांगले दिसतात की नाही, हे आपण नाही सांगू शकत. म्हणून आपण विचारतो ना, की कसा दिसत आहे माझे ड्रेस आज? सो कोणीतरी दुसरा आपल्याला गाईड करत असतो तो तेव्हा फक्त. तो कोण आहे आपला? तो आपला गाईड आहे. ओके. सो आता तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे आजच्या कांडीवर. जी जादूची कांडी आहे त्याच्याबद्दल आपल्याला एक काय करायची आहे ॲक्टिव्हिटी. 3 लोकांची नावं लिहा तुम्ही डायरीमध्ये. ज्या लोकांसाठी तुम्ही आज मनापासून प्रार्थना करू इच्छिता. काही लोकं आता मला पटकन चॅट बॉक्समध्ये विचारतील, "सर स्वतःचं नाव लिहिलं तर चालते का याच्यामध्ये?" त्यांच्यासाठी मी आधीच उत्तर देतो, "अरे थोडंसं तरी बाहेर बघा रे. थोडंसं तरी बाहेर बघा रे. मी, माझं, मला किती दिवस रे? किती दिवस? कुछ तो लोगों के लिए करो यार. थोडासा तो बाहर करो." ठीक आहे. सो 3 अशा लोकांची नावं लिहा, जे तुमच्या आयुष्यातले असे काही गोल्डन लोकं असतील, चांगले लोकं असतील आणि तुम्हाला वाटते, की बाबा त्यांच्यासाठी आज मला प्रार्थना करायची आहे मनापासून. अशा 3 लोकांची नावं लिहा. A-B-C. ठीक आहे. लिहिले का? ओके. ज्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे, ज्यांच्याबद्दल तुम्हाला आस्था आहे, ज्यांनी कधीतरी ते तुमच्या लाईफचा पार्ट झाले असतील कधीतरी, कुठल्यातरी गोष्टीमध्ये. बऱ्याचदा असं होते, की काही नाते, काही रिलेशन्स हे आपल्या आयुष्यामध्ये येतात, पण ते काही लिमिटेड काळासाठी येतात. येतात आणि जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या विषयातली गोष्ट नाहीये, पण तरी सांगतो मी, की प्रत्येक येणारी व्यक्ती, प्रत्येक येणारी सिच्युएशन ही आपल्याला आयुष्यात काहीतरी देण्यासाठी येत असते. आय रिपीट, काहीतरी देण्यासाठी येत असते. कधी-कधी आपल्याला वाटते, की हे सिच्युएशनने आपल्याकडून खूप काही गोष्टी घेऊन गेली सर ही तर. तुम्ही काय म्हणता देण्यासाठी? येस, पण प्रत्येक सिच्युएशन हे आपल्याला काहीतरी देण्यासाठी येत असते. फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. ओके. चला लिहिले का 3 नावं? लिहिले? व्हेरी गुड. चला.
चॅटबॉक्स बंद आहे, काळजी नका करू. लिहिले 3 नावं? चलो. आता त्यातलं जे पहिलं नाव आहे, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. पहिलं जे नाव आहे, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. एखादी अशी व्यक्ती असेल, की जी काही कठीण परिस्थितीत असेल सध्या, त्याला काही अडचण असेल, अशाच लोकांची नावं लिहा, ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करणार आहात. किंवा नॉर्मल लोकांची लिहिली चालते. डोळे बंद करून त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर बघा. बघत आहात? आणि त्याची जी काही परिस्थिती आहे आताची, त्या परिस्थितीत सुधारणा व्हावी, त्याच्या आयुष्यात सुधारणा व्हावी, यासाठी तुम्हाला आता तुमची जादूची कांडी वापरायची आहे. तर जशी तुम्ही आता फिरवली थोडा वेळ आधी, तशीच तुम्हाला ती कांडी काय करायची आहे? फिरवायची आहे. आणि कल्पना करायची आहे, की तो ज्या कुठल्या अडचणीत असेल, एखाद्याची तब्येत खराब असेल, तर असं बघा, की तो आजारातून बरा झालेला आहे. एखाद्याला आर्थिक अडचण असेल, तर असं बघा, की त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, सुधरून आलेली आहे. आणि एखाद्याचं काही करिअरचं असेल, एखाद्याचं काही रिलेशनचं असेल, तर असं बघा, की त्याचे रिलेशन चांगले होत आहे. ओके. आणि प्रत्येक वेळी ती जादूची कांडी जी आहे, ती आपल्याला फिरवायची आहे, जी आपल्याला आत्ताच मिळालेली आहे थोडा वेळ आधी. त्या व्यक्तीला आयुष्यात जेवढं सुख पाहिजे, त्या व्यक्तीला आयुष्यात जेवढी संपत्ती पाहिजे, ती संपत्ती, ते सुख त्याला मिळालेलं आहे, असं समजून तुम्ही या ब्रह्मांडाचे, या ईश्वराचे धन्यवाद द्या तुमच्याकडून, त्याच्याकडून, की या व्यक्तीला सगळं काही धन, धान्य, संपत्ती, आयुष्य, दीर्घायुष्य सगळं काही लाभत आहे. आणि त्याच्याकडून तुम्ही ईश्वराचे, ब्रह्मांडाचे धन्यवाद व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. आणि तुम्ही इमॅजिन करा, की जेव्हा त्याला त्या गोष्टी मिळाल्या, तो धावत-धावत तुमच्याकडे आला किंवा त्याने तुम्हाला पहिला फोन केला आणि त्याने सगळ्यात पहिले बातमी तुम्हालाच दिली, की "अरे, माझ्या जीवनामध्ये असं झालं, मला हे मिळालं, मला ते." आणि तो ते ते बातमी तुम्हाला देत आहे आणि ती बातमी ऐकता-ऐकता तुम्ही मनातल्या मनात म्हणत आहात, "ईश्वराला, ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे." हे शब्द असे उच्चारा, अशी या शब्दाची कल्पना करा, की ते अगदी तुमच्या हृदयाच्या टोकापासून येत आहेत, असं बघायचं आहे. इमॅजिन करा, त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला बघा. 1 मिनिटापर्यंत त्या व्यक्तीचं जे चित्र आहे, ते आपल्या डोळ्यापुढे ठेवा. त्या व्यक्तीची जी काही अडचण असेल, त्यातून तो बाहेर आलेला आहे, हे बघा. आणि त्याच्याबद्दलची गुड न्यूज आपल्या कानावर आलेली आहे, ते बघा. तुमच्या डोळ्यासमोर जो प्रसंग तुम्ही क्रिएट करत आहात, जे चित्र तुम्ही क्रिएट करत आहात, त्याच्यामध्ये स्वतःला बघा. आणि स्वतःला बघितल्यामुळे तुम्हाला त्या प्रसंगात तुम्ही आहात याची जास्त शाश्वती होईल. त्याच्याबद्दल तुम्ही जास्त फील करू शकाल. आता हळू-हळू डोळे उघडा, पण त्या व्यक्तीचं जे चित्र आहे, ते उघड्या डोळ्यांनी ते तुमच्या समोर आहे तो व्यक्ती, असं इमॅजिन करा. डोळे उघडा, पण त्या व्यक्तीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे असं इमॅजिन करा. आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल, आनंदाबद्दल किंवा ज्या कुठल्या गोष्टीची त्या व्यक्तीला गरज आहे, त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अगदी सावकाशपणे हे 3 शब्द उच्चारा. पुन्हा एकदा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. पुन्हा एकदा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा एक्झाम्पल त्या व्यक्तीचं नाव एक्स आहे, तर एक्स म्हणायचं. एक्स यांच्या आरोग्यासाठी माझ्या मागे-मागे म्हणा, त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवायची आहे. इमॅजिन करा, ती फिरवली आहे तुम्ही त्याच्यावरून. आणि स्लोली यू कॅन कम बॅक. आता ही जी ॲक्टिव्हिटी तुम्ही एका व्यक्तीसाठी केलेली आहे, हीच उरलेले जे 2 लोकं आहेत, ज्यांची नावं तुम्ही लिहिलेली आहे तुमच्या डायरीमध्ये, त्यांच्यासाठी तुम्हाला घरी करायची आहे. हे तुमचं होमवर्क असेल आजचं. ओके. आणि एवढंच नाही, तुमच्याकडे आता एवढी पॉवरफुल गोष्ट आहे, की तुम्ही चालता-फिरता यू कॅन चेंज एनीथिंग. ये बिलीव करो आप इस चीज़ पे कि ये है आपके पास. समजा तुम्ही रस्त्याने जात आहात, एखादं झाड दिसलं तुम्हाला,
आणि त्या झाडाला 4-5 फुलं आहेत जे चांगले मस्त टवटवीत आहेत. पण 2 फुलं आहेत त्याचे जे मुरझा के बैठे आहे. तो जादूची कांडी फिरवून टाका तुम्ही आणि म्हणा की मी परत जेव्हा येईल या रस्त्याने, तर या झाडाला सगळे फुलं जे आहेत ते कसे असतील? मस्त टवटवीत सुंदर असतील. आणि बस निघून जा, सोडून द्या. त्याच्याबद्दल विचार नका करू. नाहीतर मला विचारणार 10 दिवसांनी, "सर तुम्ही ते बोलले होते तसं म्हटलं मी, पण ते फुलं काही आले नाही सर." मी जादूगार नाही आहे. मी जे पुस्तकात आहे ते तुम्हाला सांगत आहे. मेरे लिए ये काम किया है. आपके लिए भी करेगा. बस विश्वास से आप करो. बस खतम. ठीक आहे. आज मला माझ्या एका मित्राचा मेसेज आला. जर का मी तुम्हाला दाखवू शकत असतो ना तो मेसेज, तर खरंच मी दाखवला असता. कदाचित मी दाखवू शकतो. पाहतो मी दिसते का तर. तर तो मेसेज काय होता ते ऐका लक्ष देऊन. ते फार महत्वाचं आहे. तो मेसेज असा होता मित्रांनो, की आजच्या जवळ-जवळ आजचे 26 चालू आहे ना हे. 2019 ची गोष्ट आहे. 2019 मध्ये त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये बसून जेव्हा मला लोकं म्हणतात ना, जेव्हा पार्टिसिपंट म्हणतात, की "सर मला ही अडचण आहे, ते अडचण आहे." तेव्हा मी त्यांना वारंवार ही उदाहरणं देतो माझ्या जीवनातले. फार काही मोठे उदाहरणं नाही आहेत ते. पण मला एवढं माहीत आहे, की ते उदाहरणं एवढे कामाचे आहेत, एवढे तरी ते उदाहरणं कामाचे आहेत, की जे एखाद्या व्यक्तीला काय देऊ शकतात? लढण्याचं बळ देऊ शकतात. लढण्याचं बळ देऊ शकतात. एवढे तरी ते कामाचे 100% आहे, हे मला माहीत आहे. सो काय झालं होतं? गंमत ऐका काय झाली होती. गंमत अशी झाली होती, की सांगायचा उद्देश हा आहे, ही सगळी कहाणी, की भैय्या नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. अपने हाथों की लकीरों पे कभी विश्वास मत करना, क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. तो तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते, लेकिन कुछ लोग हाथों की लकीरों को देखते रहते हैं जिंदगी भर. सो बिलीव इन युअर सेल्फ. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आज तुम्ही सागर गारवेला ऐकत आहात, काय माहीत उद्या तुम्ही 1000 लोकांना तुम्हाला 1000 लोक ऐकत असतील कदाचित. ज्यावेळी मी माझी गाव सोडून इकडे आलो होतो. सो जेव्हा मी गाव सोडून आलो होतो तेव्हा एक मित्र होता माझा. त्याने मला एक वाक्य म्हणजे मेसेज केला होता. मी निघालो, बसमध्ये बसलो आणि निघालो आणि रात्रीचा प्रवास होता. सकाळी मी पुण्यामध्ये पोहोचणार होतो. तर त्यांनी रात्री एक मेसेज केला होता मला, की "ये गलियों की आवाज अभी कुछ ही दिन में तालियों में गूंजने वाली है." अँड सी द मॅजिक. 6 वर्ष लागले ते तालीमध्ये गुंजायसाठी. पण आय एम रिअली हॅपी अँड आय एम रिअली ग्रेटफुल टू गॉड, टू ऑल माय फ्रेंड्स, ऑल माय सपोर्टर्स, ऑल माय फैमिली, ऑल माय स्टूडेंट्स सिटिंग ओवर हियर एंड ऑल द पास्ट स्टूडेंट, कि 6 साल लग गए वो गलियों की आवाज को तालियों में गूंजने के लिए. अभी वो हो रहा है. सो एवरीथिंग इज पॉसिबल. ओके. सो ऐसी हजारों चीज़ें, हजारों एक्सपीरियंसेस है मेरे पास, लेकिन वक्त की पाबंदी है और और भी बहुत चीज़ों की पाबंदी है. सो मला सांगायचं हेच आहे सगळ्या ओव्हरऑल याच्यामध्ये, की स्वतःवर विश्वास ठेवा. डझंट मॅटर आपका एज क्या है, आपका नॉलेज क्या है, आपको लोग क्या बोलते हैं, कुछ मॅटर नाही करता, कुछ मॅटर नाही करता. तुम्ही काय विचार करता हे फार जास्त मॅटर करते. तुमचा जर का स्वतःवर विश्वास असेल, मी माझ्या बॅचेसमध्ये असं बोलतो किती वेळा, की मी जरी तुम्हाला म्हटलं की हे होऊ शकत नाही, माझ्यावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर वाटते की ते होऊ शकते, 100% ते होऊ शकते. क्योंकि आप उस भगवान की संतान हो, उस ईश्वर की संतान हो जिसने इस दुनिया के हर इंसान को बनाया है. और अगर कोई एक चांद पे जा सकता है, कोई एक कुछ बड़ा काम कर सकता है, तो आप में भी वही अंश है. वो अगर वो कर सकता है तो डेफिनेटली आप भी कर सकते हो. बस आपको वो ढूंढना पड़ेगा, खुद को थोड़ा निखारना पड़ेगा, खुद के ऊपर थोड़ा सा काम करना पड़ेगा. दैट्स ऑल. ओके जी. So thank you so much for today's session. I hope you like today's session. लव यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार तुम्ही जॉईन केलं त्याबद्दल. आजचा 24वा दिवस आपण संपवलेला आहे. उद्या 25, 26, 27 आणि 28 4 दिवस अजून बाकी आहेत. सो होप की तुमच्या सर्वांची भेट रोज होत राहील. अशाच प्रकारे तुम्ही जॉईन करत राहाल. तुमच्या मित्रमैत्रिणीला बोलवत राहा. ईश्वराचे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ही अपॉर्च्युनिटी, ही संधी आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल. ओके. सो बोल
थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच एवरीबॉडी। बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। नमो पार्वती पते, हर हर महादेव। थँक्यू सो मच, टेक केअर, गॉड ब्लेस यू, लव्ह यू ऑल, गुड नाईट. उद्या भेटूया शार्प सकाळी 6 वाजता. आणि पुढचे काही दिवस अजून आपण सोबत आहोत. एन्जॉय करा, जगा एव्हरी मोमेंट. ओके, ओळखा स्वतःला. अँड आय होप दिस 28 days will transform you in and out. Okay, thank you so much, take care, and God bless you, love you all.